नमस्कार. नमस्कार. पिंपरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. सरपंच पदासाठी आरक्षण काय आहे? BC मध्ये आरक्षण पडलेलं आहे. महिला का पुरुष? पुरुष. पुरुष. गावाची लोकसंख्या किती? 3,500 लोकसंख्येचं गाव आहे. आणि मतदार? 2800 मतदार आहेत गावामध्ये. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आता नुकतेच जे सरपंच होत्या ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या पत्नी, तर त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. हो, बरोबर ना? तर त्या काळात त्यांनी जे 5 वर्ष काम केलं त्या कामाबाबत तुम्ही समाधानी आहे का? सर्व गावातील नेते मंडळी एकत्र येऊन गावची जी बिनविरोध निवड केली त्यामध्ये 5 वर्ष भारत फोर्सच्या माध्यमातून त्यांनी कामं केली. पण जसं पाहिजे असं काम त्यांनी त्या पद्धतीने केलेलं नाही. कारण पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल तर आजपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावचा मिटलेला नाही. कॅनलचं पाणी वगैरे आलं तर ते पाणी विहिरीमध्ये शिरतं. त्यासाठी फिल्ट्रेशन वगैरे असला प्लांट वगैरे काय बसवण्यात आलेलं नाही. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा गावचा कायमच आहे. सातत्यानं पाठीमागं काही वर्षात पाण्यावरूनच तुमच्या गावात साथीचे आजार पसरले होते. मग त्याबाबत गेल्या 5 वर्षात काही ठोस धोरणात्मक निर्णय झाला नाही? पंचक्रोशीमध्ये सर्वात जास्त डेंग्यूचे पेशंट हे पिंपरीमध्ये असतात. आणि गेल्या 5 वर्षामध्ये भरपूर संख्या यायची डेंग्यूची. आणि असंख्य साथी भरपूर गावामध्ये येतात. त्याच्यावर कुठलाही ठोस उपाय करण्यात येत नाही आणि आजपर्यंत झालेला नाही. त्या येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही पॅनल टाकणार म्हणजे निवडणूक होणार का बिनविरोध होऊ शकते जशी गेल्या वेळेला झाली होती तशी? पिंपरी गावची परिस्थिती बघता आता पिंपरीमध्ये बिनविरोध होणं हे कधीच शक्य होणार नाही. आता येणाऱ्या काळामध्ये पिंपरी गावात हे इलेक्शन होणारच. ग्रामपंचायतीसाठी लढत ही निश्चित आहे. तुमचं विजन काय? पहिला मुद्दा, ग्रामपंचायतचं इलेक्शन झाल्यानंतर पहिलं काम आम्ही करणार आहे ते पिंपरी गावची विहीर जी ओढ्यालगत आहे गावठाणची पिण्याची पाणी पुरवठा विहीर जी ओढ्याच्या कडेला आहे ती आम्ही तिथून बंद करून नवीन ठिकाण आम्ही शोधलेलं आहे. त्या नवीन ठिकाणी विहीर आम्ही नवीन काढून गावला पाणी पुरवठा करणार. म्हणजे पाणी पुरवठ्याच्या स्कीमचा विषय झाला तर तुमचा जे बाकी आजाराचा किंवा साथीच्या आजाराचा विषय तो पूर्णपणे निकालात पूर्णपणे बंद होणार. कुठलाही रोगराई गावात येणार नाही. आणि महत्वाचं दुसरं काम आम्ही करणार आहे की पिंपरी गावात बऱ्याच ठिकाणी ओढ्यात गावामधून 2 ओढे गेलेले आहेत. त्या दोन्ही ओढ्यामध्ये भरपूर पाणी साठतं. ते सगळे डबके वगैरे सगळे आम्ही ओढ्याचं खुलीकरण करणार आहे. आणि जे गावात पाणी जे रोगराई येते त्या खड्ड्यामध्ये पाणी साठल्यामुळे ते सर्व आम्ही बंद करून टाकणार आहे. म्हणजे तुमच्या पूर्ण गावाच्या विकासासंदर्भात तुमची भूमिका तुम्ही निश्चित केली. भरपूर गावामध्ये काम आम्ही करणार आहे. 5 वर्षामध्ये आता आम्ही खासदार नितीन काका पाटील असतील, खासदार उदयनराजे भोसले असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्या आमदार मनोजदादा घोरपडे पुरस्कृत बाळ सिद्धनाथ परिवर्तन पॅनेल हे 100% टाकणारच. आणि परिवर्तन पिंपरीमध्ये 100% निश्चित आहे, होणारच. आता तुमच्या बरोबर कोण कोण येऊ शकते जे ज्येष्ठ आहेत तुमच्या गावातले, किंवा काय चर्चा झाली का अजून काय तशी निवडणुकीच्या त्या दरम्यान जाहीर झाल्यानंतर त्या भूमिका होणार? गावामध्ये सध्या राजकीय 5 ते 6 गट आहेत. तर राष्ट्रवादीचे विष्णुपंत कनसे असतील, वसंतराव कनसे गुर्जे असतील, सुरेश भोसले शिवसेनेचे असतील, नंतर भाजपचे तात्या साबळे असतील. हे आम्ही सर्व मिळून, शंकरराव कनसे असतील आणि आमच्या गटातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश बापू पवार असतील, भाऊ गुर्जे असतील, असे असंख्य आमच्या गटातील जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पिंपरी गावात निवडणूक 100% एकत्र येऊन लढवणार. म्हणजे महायुतीच्या माध्यमातून, पिंपरीच्या महायुतीच्या माध्यमातून पिंपरी गावात लढत ही होणारच. कारण उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांचे तुम्ही निकटवर्ती असे ओळखलं जातं तुम्हाला परिसरात. तर त्याचा काय त्रास होतो का गावाच्या स्थानिक राजकारणाच्या याच्यामध्ये? आता नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली, आता पुन्हा ग्रामपंचायतीचा विषय आहे. मनोजदादा घोरपडेंच्या जवळ मी असणं हे अत्यंत चांगलंच आहे. गावासाठी निश्चित 100% फायद्याचं काम आहे. आणि ह्याचा फायदा असा होणार आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये पिंपरी गावात मी एकही काम शिल्लक ठेवणार नाही. संपूर्ण पिंपरी गावाचा 5 वर्षाचा विकास आराखडा मी तयार केलेला आहे. म्हणजे गावाचा चेहरा मोहरा जर संधी तुम्हाला ग्रामस्थांनी दिली तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुम्ही गावाचा चेहरा मोहरा बदल 100% बदलला. गेल्या 5 वर्षात युवा नेतृत्व म्हणून तुम्हाला ओळखतात, तुमच्या मागे चांगलं बॅकिंग उभं राहतंय असं दिसतंय. जर लोकांनी तुम्हाला संधी दिली तुमच्या पॅनलला तर तुम्ही कुठली कुठली विकास कामं मार्गी लावणार किंवा काय काय करणार?
पिंपरी गावामध्ये मी पहिलंच एक हिंदूंच्या दृष्टिकोनातून एक चांगलं काम पिंपरीमध्ये केलेलं आहे. ते अख्ख्या पंचक्रोशीमध्ये जिल्ह्यामधील सर्वात उंच 51 फुटाचा ध्वजस्तंभ आपण पिंपरीमध्ये उभा केलेला आहे. त्याच्या माध्यमातून सर्व तरुण एका ठिकाणी येतात, चांगल्या पद्धतीचे तिथे कार्यक्रम होतात. हे पहिलं आपण काम हिंदूंसाठी आपण तिथं केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या चौकाची शोभा वगैरे सगळं वाढलेलं आहे. दुसरा मुद्दा, आपण ओढ्याचं खुलीकरण मागे सांगितल्याप्रमाणे ओढ्याचं खुलीकरण आपण पिंपरीचं करणार आहे, का तर रोगराई मुक्त गाव व्हावं म्हणून. दुसरा मुद्दा, आपण गावातील जे सुरेश भोसलेंनी जे रस्ते गाव अंतर्गत मध्ये केलेले आहेत काँक्रिटीकरणाचे, ते रस्ते झालेले आहेत. पण ते सोडून जे रस्ते राहिलेले आहेत अजून गावात, ते रस्ते संपूर्ण काँक्रिटीकरण अंतर्गत गटारे वगैरे सर्व बंदिस्त करून टाकणार आहे. तिसरा मुद्दा, आपण गावात ज्या ठिकाणी बंधाऱ्याची गरज आहे, पाणी साठवणसाठी जिथं जिथं बंधाऱ्याची गरज आहे, ते बंधारे आपण 100% मनोज दादांच्या माध्यमातून करणार आहे. चौथं आपण काम करणार आहे ते गावचे हायस्कूल असेल, मराठी शाळा असेल, त्याचं ग्राउंडचे व्यवस्थित कंपाऊंड मारून ज्या गावातील मुलांना त्रास होतो तो सर्व त्रास आपण बंद करणार आहे. शाळेचं सुशोभीकरण असेल, ज्या मुलांना काय क्लासरूमची गरज असते, आता नवीन क्लासरूम आले डिजिटल क्लासरूम, ते सर्व आपण पिंपरी गावामध्ये करणार आहे लवकरच. महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आपण विहिरीसाठी जागा पण बघितलेली आहे. आणि मनोज दादांनी मला सांगितले की विहिरीसाठी जागा बघा, मी लगेच तुम्हाला तात्काळ निधी मंजूर करून देतो आणि तुमच्या गावचा विषय मिटवतो. आम्ही जागा मंजूर करून ठेवलेला आहे. पिंपरी ग्रामपंचायत झाल्या पहिलं काम आपण ते पाण्याचं करणार, पाण्याचा प्रश्न पहिला मिटवणार आहे. म्हणजे नागरिकांच्या सोयीनं ते पिंपरी गावच्या जे पैसे जातात, एक समजा डेंग्यू झाला तर एक पेशंटचे 25,000 रुपये बिल होतं. हे सर्व आपण लोकांना आरोग्याच्या दृष्टीनं पाणी प्रश्न महत्वाचा, पाणी प्रश्न फार महत्वाचा आहे, तो सगळा मिटवणार आपण. मनोज दादांच्या माध्यमातून आपण पिंपरी गावात आणि धोम संघर्ष समिती यांच्या माध्यमातून आपण कायम पिंपरी गाव असेल किंवा आपली इथली पंचक्रोशी असेल, इथं धोम डाव्या कालव्याचं पाणी कसं जास्तीत जास्त मिळेल हा पण आपण नेहमी प्रयत्न करणार आहे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण या माध्यमातून. ज्यावेळेस पाण्याची अडचण आपल्या पंचक्रोशीला जाणवली त्यावेळेस आमदार मनोज दादांनी स्पष्ट अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जोपर्यंत पाणी ग्रामस्थांना नको म्हणतील तोपर्यंत पाणी द्या, भरपूर पाणी लोकांना दिलं पाहिजे तुम्ही, अशा सक्त सूचना दिल्यामुळे आता पिंपरी गावला ह्या दिवसामध्ये सुद्धा ऐन उन्हाळ्यात पाणी भरपूर आहे. आता मनोज दादांच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं कराड उत्तरची वाटचाल सुरू आहे असं दिसतंय. जे म्हणजे ज्या गोष्टी घडतायत सातत्यानं, पाण्याचा प्रश्न असेल, इतर विकास कामांना निधीचा विषय असेल. तुमच्या गावात एक मंदिराचा विषय होता, चांगल्या प्रोसेसमध्ये होता, ते अचानक काम थांबलं, कारण काय? काही लोकांच्या आडग्यापणामुळे म्हणा किंवा प्रतिष्ठेचा त्यांचा विषय होता. गावच्या मीटिंग मध्ये ठरलेलं होतं की तुम्ही मुलांना मंदिर बांधा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. पण नंतर आम्ही 35 ते 40 लाख रुपये देऊ, लोकांनी आम्हाला पैसे दिले मंदिर बांधण्यासाठी. 35-40 लाख रुपये जमा झाले आणि ते पैसे आम्ही लोकांना काय कारणास्तव माघारी दिले. आणि ते मंदिराचं काम आम्ही आमच्या माध्यमातून काय झालं नाही, ते करतायत. अजून 4 वर्ष झाली, अजून मंदिर काय पूर्ण झालेलं नाही. लोक वाट बघतायत की मंदिर कधी होते. देवामध्ये गेला पाहिजे, लवकर जाणं गरजेचं आहे, कारण भरपूर गावात अजून कार्यक्रम वगैरे असतील, बरेच पेंडिंग आहेत लोकांचे. देवाचं काम फक्त अडवून आणलं नाही पाहिजे, लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे. पिंपरी गावचं लवकरच आपण बाळसिद्धनाथाचं दुसरं खिंडीतील मंदिर, वरचं डोंगरात मंदिर आहे ते मंदिर आपण जवळपास 2 कोटीचा आराखडा आपण काढलेला आहे. त्या 2 कोटीच्या आराखड्यानुसार आमदार मनोज दादा घोरपडे असतील, खासदार नितीन काका पाटील असतील यांच्या माध्यमातून फंडिंग करून आपण ग्रामस्थांचे वर्गणी गोळा करून हे मंदिर लवकरात लवकर चालू करणार आहे. म्हणजे मंदिरांचा पण प्रश्न मार्गी लावायचा, सर्व मंदिराचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहे. गावात अजून समाज मंदिर असतील, बरेच मंदिर आहेत गावात, ते सर्व आम्ही एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणार. समाज मंदिर पण प्रत्येक समाजाचं वेगवेगळं जिथं असेल तिथं आम्ही नवीन इमारती बांधणार. सगळ्या समाजाला सामान्य आहे, सर्व समाजाला मी समानच धरणार, प्रत्येक लोकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करणार. आपल्या ग्रामपंचायतीला लोकनियुक्त सरपंच म्हणून BC पुरुष असं आरक्षण आहे. तुमचा उमेदवार कोण असेल किंवा कसा असेल, काय तुमच्या डोक्यात काय संकल्पना? पिंपरी गावचा लोकनियुक्त सरपंच हा येणाऱ्या काळामध्ये BC पुरुष आहे. तो BC पुरुष आपण असा देणार आहे की पिंपरी गावामध्ये बौद्ध समाजाची संख्या जास्त आहे
तर बौद्ध समाजाचा तरुण शिकलेला असा चांगला उमेदवार, सर्वसामान्य उमेदवार आम्ही देणार. जास्तीत जास्त येणाऱ्या काळामध्ये पिंपरी गावात आहे ना ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून राहतील, परंतु येणाऱ्या काळामध्ये तरुण बॉडीज पिंपरीमध्ये देण्याचा प्रयत्न करणार. कारण नवीन चेहऱ्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये पर्याय नाही. जग जसं बदलतंय तसं पिंपरी गावामध्ये सुद्धा बरंच कामं पेंडिंग आहेत. त्या कामाचं जर पूर्तता जर करायची असेल, आपलं काळ उत्तरमध्ये पिंपरी गाव कसं रोल मॉडेल बनेल हे आमदार मनोज दादांच्या माध्यमातून मी पिंपरी गावामध्ये भरपूर काम, म्हणजे एकही काम शिल्लक ठेवणार नाही असं आपलं टार्गेट आहे. दाखवून देणार, 100% दाखवून देणार. आणि मनोज दादांना पिंपरी गाव कसं रोल मॉडेल मी केलंय ते बघायला जावं असं मतदारसंघात सांगायला लागेल, अशी पिंपरी गावचा आपला आराखडा तयार आहे आता. आणि तशा पद्धतीने मनोज दादांचं पण आम्हाला भरपूर सहकार्य असतं. आणि मनोज दादांच्या पाठीशी आम्ही पिंपरी ग्रामस्थ म्हणून सर्व गाव, जवळपास 80% गाव मनोज दादांच्या आमदार म्हणून 100% पाठीशी आणि कायम पाठीशी राहील. विधानसभा निवडणूक होऊन साधारणतः 4-5 महिने झाले. या काळात दादांनी आपल्या गावाच्या विकासासाठी काय काय सहकार्य केले? दादांनी पिंपरी गावामध्ये ग्रामपंचायत समोरील जो झेंडा चौक आहे, भगवा झेंडा चौक आहे, त्या ठिकाणी दादांनी जवळपास आता 10 लाखाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम दिलेलं आहे. आता दुसरं काम पिंपरी शेतकऱ्यांसाठी एक फार मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न होता की आवळीचा पूल म्हणून पिंपरी गावामध्ये, त्या आवळीच्या पुलासाठी दादांनी जवळपास 1 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. आणि तिसरं काम दादाने आता जे मंजूर केलेलं आहे ते पिंपरी नेहमीपूर रस्ता, ते आतापर्यंत त्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मुरुमच पडायला, त्याच्या पुढचं विजन कुणाकडेच नव्हतं. आता मनोज दादांच्या माध्यमातून तो पानंद रस्ता असून सुद्धा त्या पिंपरी नेहमीपूर रस्त्याला दादांनी जवळपास 1 किलोमीटरसाठी 40 लाख रुपयाचा निधी दिला. पिंपरी गावासाठी दादांनी अजून येणाऱ्या काळामध्ये एक 3-4 बांधारे पण मंजूर केलेले आहेत. ते बांधारे पण लवकरच कामे होतील. आणि येणाऱ्या 1 महिन्यामध्येच दादांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत त्या कामासाठी जी दादांनी भरघोस फंड दिलेला आहे गावासाठी, त्या कामाचं लवकरच भूमिपूजन आणि आमदार मनोज दादा घोरपडे यांचा भव्य नागरी सत्कार पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं लवकरच होणार आहे.